पण तुम्हाला सांगतो जेवढं आमचं मतदान आहे त्याच्या अर्ध्याच्या वर बी ती जाऊ शकले नाही। एवढी परिस्थिती आम्ही तिथं म्हणजे एवढ्या लोकांनी आमच्यावर प्रेम केलेला आहे, विश्वास टाकला। आणि मी तुम्हाला सांगतो आमच्या प्रभागातच नाही तर तमाम आंबेडकर चळवळीतल्या ज्या शहरातल्या लोकांचं काम असेल तर आम्ही चौघं मिळून त्या लोकांना न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी करू। आंबेडकर चळवळ जीवन ठेवण्याचं काम खऱ्या अर्थानं आम्ही करणार आहे। आणि तुम्हाला सांगतो आधी मी सांगितलं होतं इथं मी बऱ्याच वेळेस या अशा कोणाच्या भक्केला घाबरू नका। पाय जरी आटपले आम्ही तर एआयडून पाळणारे लोक आहे। स्वतःला जरी नगरसेवक म्हणत असेल अतुल सावेच्या छायेखाली जरी असले तर आम्ही आरएसएसच्या विरुद्ध मोर्चा घाबरत नाही। ज्या ठिकाणी मनोवादी सरणीची लोक आहे, मनुस्मृतीला मानणारी जी लोक आहे, आम्ही बाबासाहेब आंबेडकराला बाबासाहेबांच्या संविधानाला मानणारे लोक आहे। पुऱ्या ताकदीने रस्त्यावर उतरलो आणि त्या ठिकाणी मोर्चा आम्ही त्या ठिकाणी काढला। मला तुम्हाला जाता जाता एवढंच सांगायचं आहे, कोणताही प्रसंग असो आम्ही भुईगड काल बी तुमच्या सोबत होता आणि उद्या बी तुमच्या सोबत आम्ही चौघं राहणार आहे। त्याच्यामुळे काळजी नका, राहिलेल्या सगळ्या गोष्टी सभागृहामध्ये आम्ही करू। काय आता सभागृह इतकं चांगलं झालेलं आहे आणि तुम्ही फक्त मजा पहा। अफसर बहीण मी पुऱ्या 112-13 लोकांना कसं भारी पडतो। सत्ता जरी बीजेपीची आली तर सभागृह अफसर भाई मी आणि या दोघं यांच्या मिसेस आणि आमच्या मेघनांच्या मिसेस हे चारही नगर चौक पुऱ्या भारतीय जनता पार्टीवर भारी पडल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा। आणि बाबासाहेबाचा पुतळा आहे, बाबासाहेबाच्या पुतळ्याचं सगळ्यात पहिले काम आम्ही त्या ठिकाणी चालू